हॅलो फ्रेंड्स. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत जे शिपाई हमाल फारस यासाठीची जी पदभरती सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, तर त्यासाठी जो आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत, तर त्याबद्दलची लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स जर सध्या अवेलेबल नसतील, तर ते लवकरात लवकर अवेलेबल करून एक बंच तयार करून घ्या. तर यासाठीचा हा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. आणि असे सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर चला सुरुवात करूया आपल्या या महत्त्वाच्या माहितीला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात ह्यासाठी लेखी परीक्षा सर्वात प्रथम घेण्यात येते. ती असते 30 गुणांची. त्यामध्ये जे उमेदवार पास होतात, तर त्यांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीसाठी बोलावण्यात येतो. तर हे असतो शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी 10 गुणांसाठी. मित्रांनो, ह्या शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीसाठीचा आपण व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्ही पाहिला नसेल, तर त्यासाठी लिंक मी देतो. तुम्ही ते पाहू शकतात. आता ह्यामध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येतो मित्रांनो, आणि ते मुलाखत असते 10 गुणांची. आणि हे मुलाखतीसाठीचा सुद्धा आपण या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून एक व्हिडिओ बनवला आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यासाठीची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर मित्रांनो, ज्या उमेदवाराला मुलाखतीच्या वेळेस मुलाखतीला बोलवल्या जातो, तर त्यांच्यासाठी आता ही महत्त्वाची माहिती पहा. ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलावण्यात येईल, त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती म्हणजेच झेरॉक्स त्यांच्या मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणीच्या वेळी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात. म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपला ज्यावेळेस इंटरव्ह्यू असेल तेव्हा होणार आहे. त्यावेळेस आपल्याला ते झेरॉक्स घेऊन जायचे आहेत डॉक्युमेंटचे, आणि सोबतच जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा घेऊन जायचे आहेत. तर आता हे यामध्ये बघूत आपण की कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत आपल्याला त्यावेळेस. तर तुम्ही बघू शकतात, नंबर 1 चा डॉक्युमेंट आहे जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला. म्हणजेच आपला जो जन्मतारीख आहे, तर त्याच्यासाठीचा कोणता पुरावा द्यायचा तिथं, तर बघा, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच टी-सी, जन्म प्रमाणपत्र आणि एस-एस-सीचे बोर्ड प्रमाणपत्र इत्यादी कागद आपण घेऊन जाऊ शकतात तारखेच्या पुराव्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, टी-सी घेऊन जाऊ शकतात किंवा जन्मचा जो प्रमाणपत्र असतो आपला ते घेऊन जाऊ शकतात. आता पुढचा महत्त्वाचा डॉक्युमेंट बघू शकतात तुम्ही यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक. आणि तिसरा पॉइंट इथं देण्यात आला आहे, तिसरं डॉक्युमेंट शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र. हे थोडंसं सारखंच वाटतो, परंतु मित्रांनो यामध्ये बराचसा फरक आहे. आता फरक काय तुम्हाला हे सांगतो या ठिकाणी. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक म्हणजेच मार्क मेमो, आणि ह्यामध्ये देण्यात आलंय शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रक. प्रमाणपत्रक म्हणजेच सनद. सनदलाच आपण सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो, जे की रिझल्ट लागल्याच्या वेळेस आपल्याला गुणपत्रक मिळतो मित्रांनो. आणि त्यानंतर 15 दिवस महिन्याभरानं आपल्याला प्रमाणपत्र म्हणजेच सनद भेटत असते. तर आपल्याला हे 2 फरक महत्त्वाचे यामध्ये लक्षात घ्यायचे. हे दोन्ही वेगळे डॉक्युमेंट आहेत. तर ह्यामध्ये बघू शकतात आता तुम्ही शैक्षणिक परीक्षेच्या गुणपत्रकमध्ये 7वी, 8वी, 9वी आणि 10वी आणि 12वी किंवा त्यानंतर डिप्लोमा किंवा मान्यता प्राप्त किंवा विद्यापीठातून प्राप्त झालेली इत्यादी डिग्री वगैरे ह्याचे जे आहे तर मार्क मेमो आपल्याला तयार ठेवायचे आहेत किंवा असायलाच पाहिजे आपल्याकडे हे. आणि ह्यामध्ये काही नोंद देण्यात आली आहे. नोंदमध्ये असं सांगण्यात आलं आहे, की काही शाळा असतात बघा, त्यामध्ये श्रेणी पद्धत देण्यात येते किंवा टक्केवारीऐवजी काय एक असते ग्रेड सिस्टम म्हणतात त्याला. तर अशा वेळेस त्या शाळेत आपल्याला जायचंय आणि त्यांना माहिती ज्या ग्रेडनुसार जे काही आपल्याला मार्क मिळत असतात, तर ते शाळेतून आपल्याला मार्क किंवा गुण घ्यायचे, टक्केवारी त्या ठिकाणाहून घ्यायची मित्रांनो. तर हे एक काम करून ठेवायचं आहे आपल्याला. नंतरचा तुम्ही बघू शकतात आता पॉइंट. यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्राचे प्रमाणपत्र, पात्रतेचे प्रमाणपत्र यामध्ये 10वी, 12वीचं आणि डिग्रीचं जे आहे तर आपल्याला सर्टिफिकेट असं द्यायचं आपल्याकडे स्वतःजवळ. सोबतच चौथा डॉक्युमेंट बघू शकता तुम्ही, जाहिरातीत प्रसिद्ध नंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेल्या चारित्र्य संपन्नतेचे विषयीचं प्रमाणपत्र. म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेटचा एक नमुना आपल्याला जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. तो नमुना जो आहे ते फॉर्म ए मध्ये आहे. तो प्रिंट करून त्याच्यावरती आपल्याला जे आहे तर प्रतिष्ठित व्यक्तींचं जे आहे तर
त्यांच्याकडून 2 अशा व्यक्तींकडून सही शिक्का आणि आपले फोटो असल्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. परंतु ह्याची तारीख कशी असायला पाहिजे, ज्या दिवशी म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यानंतरची, म्हणजे सध्याचं पण आपण काढून घेऊ शकतात कॅरेक्टर सर्टिफिकेट. पुढचा डॉक्युमेंट बघू शकतात आता तुम्ही. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. आता कास्ट सर्टिफिकेट फक्त त्याच उमेदवारांसाठी असतो जे कास्ट सर्टिफिकेटसाठी पात्र असतात, त्यांच्यासाठीच आहे हे डॉक्युमेंट. पुढचा डॉक्युमेंट बघू शकता तुम्ही, विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला. आता विशेष अर्हता तुमच्याकडे काही असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र जोडू शकतात. जसे की उदाहरणार्थ तुम्ही MSCIT, टायपिंग, टॅली किंवा इत्यादी काही जरी तुम्ही केला असेल, वेगळी स्किल असेल तुमच्याकडे, तर त्याचं प्रमाणपत्र तुम्ही जोडू शकतात या ठिकाणी. पुढचा डॉक्युमेंट बघू शकतात, महाराष्ट्रात अधिवास करीत असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. म्हणजेच डोमासाईल, म्हणजेच आपण डोमासाईल म्हणजेच ह्याचा अर्थ की आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, असा त्याचा अर्थ होत असतो मित्रांनो. तर हा प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकतात लवकरात लवकर. 8 ते 10 दिवसाचा याला कालावधी लागत असतो. तहसील कार्यालयातून किंवा सेतू केंद्रातून आपल्याला हे भेटत असतो. तर पुढचा आवश्यक आता डॉक्युमेंट बघू शकतात तुम्ही, रोजगार विनिमय कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत. म्हणजे तुम्ही जर एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये जर तुमची नोंदणी असेल नावाची, तर त्याच्याबद्दलची आपल्याला एक झेरॉक्स ठेवायची नोंदणीची. जर केला असेल ज्या उमेदवाराने, त्यांच्यासाठी आहे हे मित्रांनो. पुढचा डॉक्युमेंट बघू शकता तुम्ही, आपल्याला कोणता डॉक्युमेंट लागणार आहे पुढे. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. म्हणजेच एखादा उमेदवार याआधी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जर नोकरी करत असेल, तर त्या ठिकाणाहून त्यांनी नाहरकत म्हणजे त्या ठिकाणची नोकरी सोडू शकतात, असं नाहरकत प्रमाणपत्र त्या ठिकाणाहून घ्यायला पाहिजे. हे सुद्धा आपल्याकडे आवश्यक आहे, असायला पाहिजे. नसेल तर ती काढून घेऊ शकतात कोणी, असेल तर त्या संबंधित. पुढचा डॉक्युमेंट तुम्ही बघू शकतात, उमेदवाराच्या नावात बदल असेल तर तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तावेज जसे की शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. म्हणजेच एखाद्या उमेदवाराच्या नावात काही जे तर बदल असते, करेक्शन असते, तर अशा उमेदवारांनी काय करायचं, त्यांचे जो नावात बदल झालेला आहे त्याऐवजी त्याच्यासाठीचा एक हे असतं बघा, शासकीय राजपत्र म्हणजेच गॅजेट सर्टिफिकेट म्हणतात. तर ते स्वतःजवळ ठेवायला पाहिजे मित्रांनो. आणि किंवा सक्षम समजा एखादी विवाहित व्यक्ती असेल, महिला उमेदवार, त्यांच्या नावात सुद्धा बदल होत असतो विवाहानंतर, तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी स्वतःजवळ असू द्यायला पाहिजे ओरिजिनल त्या दिवशी. तर पुढचा डॉक्युमेंट तुमचा रेडी कोणता ठेवायचा, तर बघा तुम्ही, संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने जे काही ऑनलाईनमध्ये दिलेले आहेत ते सर्व कागदपत्र ठेवायचे. आणि पुढचा डॉक्युमेंट बघू शकतात, न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तावेज, म्हणजे नंतर आपल्याला कोणतेही या ठिकाणी मागण्यात आलं एखादा डॉक्युमेंट, तर ते आपल्याला या ठिकाणी रेडी ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात हे आपले जवळपास 10-12 डॉक्युमेंट आपल्याला पाहायला मिळतात. हे आवश्यक आहेत आपल्याला. एवढे डॉक्युमेंट आपल्याला स्वतःजवळ असायलाच पाहिजे मित्रांनो. आणि ह्या सिक्वेन्सनं लावा. आता तुम्हाला सांगतो, 20 मार्क ज्यांनाही पडले असतील शिपाईमध्ये, कोणताही खंडपीठ असू द्या, तर त्यांच्या 20च्या पुढचे जेवढे उमेदवार आहेत त्यांनी हे सर्व डॉक्युमेंट जमा करण्याचा पूर्णतः प्रयत्न करा मित्रांनो, आणि हे जमा करून ठेवा. आणि सोबतच तुम्ही बघू शकतात यामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत बद्दलची, यासाठी पण आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यात आले आहेत. त्यामध्ये ते पाहून घ्या, तुम्हाला त्यातून खूपच माहिती आणि फायदेशीर पडू शकते माहिती. अंदाज सुद्धा येईल तुम्हाला कशा पद्धतीने हे आपली प्रक्रिया असणार आहे. तर तुम्ही ते सुद्धा बघू शकतात. आणि असे सर्व माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि भेटूयात लवकरच पुढच्या एका माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.